नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशोदीप आय एस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे MPSC राज्यसेवेचा 2025 पासून वर्णनात्मक पॅटर्न जो आहे तो लागू होणार आहे. आणि जेवढेही विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये तयारी करत आहे, जे 2024 पर्यंत जी एक्झाम देत आहेत, त्यांना ऑब्जेक्टिव्ह पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा पद्धतीचा पॅटर्न आहे. त्यामुळे आता 2025 पासून जो नवीन अभ्यासक्रम आयोगाने लागू करण्याचं ठरवलेलं आहे किंवा जो नवीन पॅटर्न आहे तो बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही. सिलेबसमध्ये कोणकोणते मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीचं आहे, हे कुठल्याही प्रकारची बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये आताही आपल्याला डाऊट दिसतात. त्याच्यामुळेच यशोदीप आय एस अकॅडमीद्वारे महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपण असा फाउंडेशन कोर्स बघणार आहोत. तो फाउंडेशन कोर्समध्ये आपण पॅटर्न जो चेंज झालेला आहे 2025च्या अनुषंगाने जो लागू होईल तो तर पूर्ण बघणारच आहोत. सोबत सिलेबस काय आहे, आयोगाने जी समिती नेमली होती त्यामध्ये कशा पद्धतीचा पूर्वपरीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस जो आहे तो त्यांनी डिझाईन केलेला आहे. त्या सिलेबसला पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आधीच्या राज्यसेवेमध्ये आणि आताच्या 2025 पासून लागू होणाऱ्या पॅटर्नमध्ये काय बदल झालेले आहेत हे बदल पण आपण बघणार आहोत. सोबत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आता तयारी करताना आपल्याकडे काय काय रिसोर्सेस असले पाहिजे, कारण का त्या डिस्क्रिप्टिव्ह 2025 पासून झाल्यामुळे वर्णनात्मक जी बाब ॲड झालेली आहे त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी विद्यार्थ्यांची असणं फार गरजेचं आहे. त्या अनुषंगाने UPSCचा जो पॅटर्न आहे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनचा तो ऑलमोस्ट 99% जो आहे आयोगाने MPSC राज्यसेवेच्या 2025च्या पॅटर्नमध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्याच्यामुळे UPSC जे देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना माहीत आहे की आम्हाला कशा पद्धतीने तयारी करावी लागते, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ठेवावी लागते, कन्सेप्ट्सवर जास्त फोकस करावा लागतो. परत अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स येत असतात. परंतु जे राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थी जुने विद्यार्थी आहेत ते जेव्हा आता 2025ची तयारी करतील तेव्हा त्यांना आन्सर रायटिंग, कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर फोकस करावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे आयोगाचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये काय बदल झालेले आहे त्या अनुषंगाने ॲडिशनल रिसोर्सेस वाचावं लागतील. आन्सर रायटिंग सोबतच आपल्याला ऑब्जेक्टिव्हची पण प्रॅक्टिस आता करावी लागेल. आणि ते प्रश्न कसे येतील प्रिलिम्सचे पण आणि मेन्सचे ते आताही कोणाला माहीत नाही. त्याच्यामुळे 2025चा पॅटर्न हा सगळ्यांसाठी नवीन असणार आहे. जे नवीन तयारी करणारे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी पण, जे आधीपासून तयारी करत आहेत त्यांना पण तो नवीन पॅटर्न असणार आहे. त्याच्यामुळे या पॅटर्नच्या बद्दल आपण डिटेलमध्ये या फाउंडेशनमध्ये बघणार आहोत. जे काही आपले 2-3 व्हिडिओज होतील त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळी इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत. पॅटर्न, सिलेबस काय आहे, बुक लिस्ट काय आहे. मेन मुद्दा हाच असतो की आपण पॅटर्न किंवा सिलेबस तर लक्षात घेतो परंतु लिमिटेड रिसोर्सेस काय आहेत आपल्यासाठी, त्याच्यासाठी बुक लिस्ट काय आहे. सोबतच आता डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक झाल्यामुळे काय होईल की आपल्याला एडिटोरियल्स असतील न्यूजपेपरमधले त्याच्यामधले काही पॉईंट्स आपल्याला काढणं गरजेचे असतील किंवा जेव्हा आपण आन्सर रायटिंग करू तेव्हा आपल्याला आन्सर्समध्ये आत्ता घडत असलेल्या घडामोडी ॲज अ एक्झाम्पल यूज करावं लागतील आपल्या आन्सर्समध्ये. तर त्याच्यासाठी आपल्याला मॅगझिन आणि न्यूजपेपर कोणकोणते महत्त्वाचे असतील ते आपण बघणार आहोत. दुसरा म्हणजे की आता ज्या पद्धतीने आपण नोट्स काढतो तर येणाऱ्या काळामध्ये आता डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम असल्यामुळे नोट्स कशा पद्धतीने काढणं गरजेचं आहे. ते आपल्या न्यूजपेपरच्या असो म्हणजेच करंट अफेअर्सच्या किंवा चालू घडामोडीच्या असो किंवा आपल्या सिलेबसच्या ज्या आपण पुस्तकं वाचतो रेफरन्स बुक्स त्याच्यामधल्या असो, तर त्या कशा नोट्स आपल्या काढणं गरजेचं आहे. न्यूजपेपरचं वाचन आणि नोट्सचं प्रिपरेशन कसं करायचं तो आपण मुद्दा त्याच्यामध्ये बघू. आणि सोबतच आता राज्यसेवेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत तर बरोबर आपण 1 वर्ष ज्यांच्याकडे आहे त्यांनी कशी तयारी करावी, नियोजन करावं. ज्यांच्याकडे 2 किंवा 3 वर्ष म्हणजे ग्रॅज्युएशन करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी कशा पद्धतीचं 3 वर्षाचं प्लॅनिंग करावं. आणि सोबतच जे आता ज्यांच्याकडे फार कमी वेळ आहे त्यांनी कशा पद्धतीचं नियोजन करावं, एक स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे हे पण आपण आपल्या तिसऱ्या भागामध्ये बघणार आहोत. तर अशा पद्धतीचा एक डिटेल फाउंडेशन कोर्स जो आहे तो आपण यशोदीप आय एस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर घेत आहोत. आणि अशा पद्धतीचा फाउंडेशन कोर्स महाराष्ट्रात कुठेच अवेलेबल नाही आहे. त्यामुळे जे काही तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन असेल ती राज्यसेवेच्या 2025च्या अनुषंगाने पूर्णपणे महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जो आपला भाग व्हिडिओ जो असेल हा महत्त्वाचा आहे. ह्याला प्रॉपरली बघायचा आहे, समजून घ्यायचं आहे सगळ्या गोष्टींना आणि आपल्या तयारीला लागायचं आहे. तो सुरुवातीला आपण फाउंडेशन कोर्स जो आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो आपण स्टार्टला बघणार आहोत तो म्हणजे परीक्षेचं स्वरूप. आता
राज्यसेवेचे जे 2024 पर्यंतची म्हणजे आता जी एक्झाम देणारे सगळे विद्यार्थी आहेत त्यांना सगळ्यांना माहित आहे की आपली पूर्व परीक्षा पण आणि मुख्य परीक्षा पण ऑब्जेक्टिव्ह आहे. हालाकी काही वर्ष आधीपासून जे सीसॅट मध्ये आपल्याला माहित आहे की क्वालिफाईंग नेचर आयोगाने लागू केलेला आहे, जो UPSCच्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पण आपल्याला दिसतो. साधारणतः 1-2 वर्ष झाले तो एक पॅटर्न आपल्याला मुळात दिसतोय. तर सीसॅट जो आहे तो आपला क्वालिफाईंग झालेला आहे, याच्यामध्ये आपल्याला 33% मार्क्स जे आहे ते काढायचे आहेत. परंतु पूर्व परीक्षेमध्ये काही मग स्वरूपामध्ये चेंज झालेला आहे का ते पण आपण बघूया. तर पूर्व परीक्षेचा पॅटर्न काय असणार आहे सुरुवातीला तो आपण लक्षात घेऊया. इथे पूर्व परीक्षेचं पॅटर्न लक्षात घेताना इथे बघा प्रत्येक स्लाइडमध्ये मी जो सिलेबस आहे, पॅटर्न आहे, स्वरूप आहे ते इथे घेतलेलं आहे. तर इथे बघा की राज्यसेवा पूर्व परीक्षेचं स्वरूप जेव्हा आपण बघतो तेव्हा 2 पेपर आपल्या सगळ्यांना माहिती आहे पूर्व परीक्षेमध्ये. एक आपला GSचा सामान्य अध्ययनाचा पेपर होतो आणि दुसरा सीसॅटचा पेपर होतो. सीसॅटचा पेपर सोबत आपण आता सगळेजण अवगत झालेले आहेत कारण की तो क्वालिफाईंग झालेला आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कट ऑफ जो लागतो प्रिलिम्सचा तो पूर्व परीक्षेच्या पहिल्या पेपरच्या आधारे लागतो. ठीक आहे, 200 मार्काच्या अनुषंगाने. आता बघा हा पॅटर्न आपल्या सगळ्यांना माहित आहे की पेपर 1 जो आहे तो त्याच्यासाठी 200 मार्काचा आणि कालावधी 2 तास वगैरे. मानक जे असतं ते पदवीचं आहे आणि प्रश्न जे आपल्या सगळ्यांना माहित आहे मराठी आणि इंग्रजीमधून येतात. नवीन विद्यार्थ्यांना नेमकी ही बाब लक्षात घ्यायची आहे की प्रश्न जे असतात ते मराठी आणि इंग्रजीमध्ये असतील आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आणि ऑब्जेक्टिव्ह 4 ऑप्शन्स त्याच्यामध्ये असतात. तर अशा पद्धतीचा हा प्रिलिम्सचा पेपर 1चा पॅटर्न आहे. दुसरा जो आहे तो अर्हता कार्य. अर्हता कार्य म्हणजे काय, क्वालिफाईंग इन नेचर आहे. त्याच्यामध्ये बघा सेम मार्क्स, टाइम पिरियड सेम आहे, परंतु इथे बघा जे लेवल आहे प्रश्नांची ती वेगवेगळी आहे. घटक क्रमांक 1 ते 5 जे असतील ते पदवी स्तराचे असतील. घटक क्रमांक 6 जे असतील ते 10वी स्तर असतील, म्हणजे न्यूमरिकल्स जनरली जे असतात किंवा अंकगणित जे असतं ते 10वी स्तराचं आपल्याला माहित आहे. आणि घटक क्रमांक 7 हे 10वी व 12वी स्तर असे वेगळे स्तर दिलेले आहे. ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात, कॉम्प्रहेन्शन असेल तर पदवी स्तर आपल्याला बघायला मिळतो. न्यूमेरिकल्स वगैरे असतील तर आपल्याला तो मुद्दा जो आहे तो 10वीच्या लेवलपर्यंत बघायला मिळतो. बाकीचे जे इंटरपर्सनल स्किल, कम्युनिकेशन स्किलवाले क्वेश्चन जे असतात किंवा डिसिजन मेकिंगवाले क्वेश्चन्स असतील, हे क्वेश्चन्स रिझनिंगवाले क्वेश्चन्स असतात, हा 10वी ते 12वीचा स्तर आपल्याला जनरली बघायला मिळतो. आणि याचेही क्वेश्चन्स आपल्याला मराठी आणि इंग्रजीमध्ये पेपरमध्ये असतात आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायवाले असतात. आता हा पॅटर्न आपल्या सगळ्यांना माहीत आहे. याच्यामध्ये मुद्दा हा लक्षात घ्यायचा तुम्हाला एकच गोष्ट की हा अर्हताकारी पेपर असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स जे आहे ते काढावे लागतील. आता हे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स किती आहे तर 33% किती आहे, 33% गुण प्राप्त करायचे आहेत. म्हणजे 200 पैकी आपल्याला 66 प्लस मार्क्स याच्यामध्ये मिळाले पाहिजे. त्याच्या खाली जर आपल्याला मिळाले तर आपण सीसॅट मध्ये नापास होऊ. पूर्व परीक्षेच्या पहिल्या पेपरमध्ये आपण 200 पैकी किती जास्त मार्क काढलेले असतील तरी आपण पूर्व परीक्षा पास होणार नाही. त्याच्यामुळे हा पॅटर्न लक्षात घ्यायचा आपल्याला पूर्व परीक्षेचा की जरी सीसॅट क्वालिफाईंग असला तरी तो तितकाच महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये तेवढे क्वालिफाईंग मार्क्स आपले मिळालेच पाहिजे. कारण की बरेच विद्यार्थी GSची एवढी तयारी करतात परंतु सीसॅटची त्यांची तयारी झाली नसते. वेळेवर सीसॅटची कशी तरी तयारी करून ते जातात आणि सीसॅट GSचा चांगला अभ्यास झालेला असला तरी सीसॅटमुळे त्यांचा पेपर मागच्या 2-3 वर्षामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा जात आहे. पूर्व परीक्षाच निघत नाही त्यांची. त्यामुळे सीसॅटलाही तेवढंच आपल्याला महत्त्व द्यायचं आहे. जेव्हा आपण सीसॅटचा डिटेल सिलेबस बघू पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की सीसॅटमध्ये काय काय गोष्टी आपल्याला विचारल्या जातात. ठीक आहे, अशा पद्धतीचा हा एक पूर्व परीक्षेचा पॅटर्न आहे, आपल्या सगळ्यांना माहित आहे. ठीक आहे, आता आपण पुढे वळूया. पुढे आता बघूया आपण की पूर्व परीक्षेमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे जे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे आणि ते नेहमीसाठी आपल्या डोक्यामध्ये ठेवायचे आहे. कारण की जेव्हा आपण पूर्व परीक्षा देतो तेव्हा एक तर आपल्याला कळालं की सीसॅट क्वालिफाईंग आहे. त्याच्यामुळे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तेव्हा जसं पूर्व परीक्षेच्या पहिल्या पेपरमध्ये आपण सगळेच प्रश्न सॉल्व्ह करत बसत नाही, जेवढे करायचे आहे येतात आपल्याला तेवढेच करतो कारण की निगेटिव्ह मार्किंग आहे. तसेच आपल्याला सीसॅटमध्ये पण लक्षात घ्यायचे असतात. सीसॅटमध्ये साधारणतः 28-29 क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह केले, करेक्ट जर आले ना, तर तुम्हाला 66 मार्क जे आहे इझिली मिळतात. आणि 80 प्रश्न येतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 80 क्वेश्चन्स आहेत 200 मार्कांसाठी, म्हणजे 2.5 गुणासाठी 1.5 मार्क्ससाठी एक प्रश्न असतो तो सीसॅटचा. आता बघा याच्यात महत्त्वाचे मुद्दे काय आहेत. दुसऱ्या याच्यामध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तराला 25% म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. UPSCच्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये ही 1/3 असते आणि राज्यसेवेने जे आहे ती 1/4 निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली आहे. म्हणजे
प्रत्येक 4 चुकीच्या प्रश्नामागे एक बरोबर प्रश्नाचे मार्क आपले काय होतील, कट होतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. हा एक दुसरा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. दुसरं म्हणजे एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे जर दिली, तर ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे OMR शीटवर पण आपल्याला दिलेलं असतं, की एक प्रश्न जो आहे, तो आपल्याला सोडवल्यानंतर आपल्याला वाटलं, की हा ऑप्शन नाही आहे, दुसरा आहे आणि आपण दुसऱ्याला गोल केलं, तर ते गृहीत धरला जात नाही. आता हे लक्षात घ्यायचं, तिथेही निगेटिव्ह मार्किंग लागू होऊन जाते, कारण की तो चुकीचा प्रश्न गृहीत धरला जातो. तर हे जे 2 मुद्दे आहेत, हे महत्त्वाचे आहेत याच्यामधले. ठीक आहे. ओके. आता आपण पुढे जाऊया. पूर्वपरीक्षेचा आपल्याला पॅटर्न कळाला, स्वरूप कळालं आपल्याला, की 400 गुणांची जी पूर्वपरीक्षा होते त्याच्यामध्ये 200 पैकीच कट ऑफ लागत आहे, जो पूर्वपरीक्षेचा पहिला पेपर आहे. ठीक आहे. दुसरा पेपर जो आहे सीसॅटचा तो क्वालिफाईंग आहे. 1/3 निगेटिव्ह मार्किंग इथे नाही आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. परंतु सीसॅटमध्ये आपल्याला 33% काढायचे आहे. 66 प्लस मार्क्स आपल्याला सीसॅटमध्ये काढायचे आहे क्वालिफाय करण्यासाठी आणि फायनल कट ऑफ जो लागेल तो पूर्वपरीक्षेच्या पहिल्या पेपरच्या अनुषंगाने लागेल. ठीक आहे. आतापर्यंतचा हा पॅटर्न सेम आहे, जो 2024 किंवा जुन्या पॅटर्ननुसार तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही माहिती आहे. आता 2025 पासून जो बदल आहे, तो मेन्समध्ये झालेला आहे. म्हणजे जी ऑब्जेक्टिव्ह मेन्स आहे ती आता डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे 2025 ची. तर त्या डिस्क्रिप्टिव्हचा पॅटर्न काय आहे, तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. किती पेपर असतील, वेळ काय असेल, किती मार्क्ससाठी आहे, ठीक आहे, आणि टोटल मार्क्स किती आहे, ग्रँड टोटल किती आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि मी जसं आधीच नमूद केलं तुम्हाला, की UPSCचा जो सिव्हिल सर्व्हिसेसचा पॅटर्न आहे, तोच आयोग MPSCने पण लागू केलेला असल्यामुळे जनरली जो UPSC CSEचा फॉर्मॅट आहे, तोच आपल्याला ते बघायला मिळेल. तर आता बघा इथे, की मुख्य परीक्षा मुलाखतीचं स्वरूप जे आपण बघूया, त्याच्यामध्ये मुख्य परीक्षा जी लेखी परीक्षा होणार आहे 2025 पासून, तर ती जी परीक्षा होईल ती 1750 गुणांची होईल. ते 2025 पासून जी मेन्स होईल तुमची राज्यसेवेची, त्याला नागरी सेवा असं पण म्हटलेलं आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ॲट स्टेट लेवल. तर ही जी राज्यसेवा होईल 1750 गुणांची होणार आहे मुख्य परीक्षा. 1750 गुणामध्ये किती पेपर आहेत टोटल, तर 9 पेपर होतील आपले. 9 पेपर कोणकोणते आहेत ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि मुलाखत किंवा व्यक्तिमत्व विकास चाचणी जी आहे, व्यक्तिमत्व चाचणी ज्याला आपण म्हणतो, पर्सनॅलिटी टेस्ट ज्याला आपण म्हणतो, ती 275 गुणांची. ठीक आहे. तर 1750 मार्क्स प्लस 275 अशी ग्रँड टोटल जी आहे ती लागेल 2025 मार्काची. UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचा जो पॅटर्न आहे सेम आपल्याला राज्यसेवेमध्ये 2025 पासून लागू झालेला दिसेल. 1750 गुणाची जी मुख्य परीक्षा आहे, तर याच्यामध्ये कोणकोणते पेपर आहेत ते आपण बघूया. सर्वात पहिले पेपर 1 जो असेल, तो मराठीचा विषय असेल. ते मदर टंग जे आपण आहे, तर तो 300 गुणांचा पेपर होईल. स्तर किंवा मानक जो राहील आपला 10वी लेवल राहील. माध्यम जे आहे ते हा पेपर मराठीचा एक कंपल्सरी पेपर असल्यामुळे हा माध्यम मराठी राहील. वेळ जे आहे ते 300 गुणांच्या पेपरसाठी 3 तासाची दिलेली आहे. आणि मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा पेपर जो आहे सीसॅटचा जसा पूर्वपरीक्षेमध्ये पेपर होता क्वालिफाईंग, तसाच लँग्वेजचे जे 2 पेपर दिलेले आहेत. आता आपण जेव्हा इंग्रजी बघू तो पण पेपर जो आहे, हे दोन्ही पेपर क्वालिफाईंग ठेवलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये जो लेखी पेपर तुम्ही द्याल, त्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय करण्यासाठी किती पर्सेंट मार्क्स पाहिजे, 25% मार्क्स. ठीक आहे. म्हणजेच तुमचे 300 पैकी हे किती गुण झाले, तर साधारणतः 75 मार्क्स. 75 गुण तुम्हाला मिनिमम काढावे लागतील. ठीक आहे. आता ते काढणं का महत्वाचं आहे, जेव्हा पॅटर्न पूर्ण आपण बघू तेव्हा मी तुम्हाला सांगेल. आणि ही परीक्षा तुम्हाला लेखी परीक्षा कशी द्यायची, वर्णनात्मक राहील किंवा पारंपरिक ज्याला आपण म्हणतो. दुसरा पेपर जो कंपल्सरी ठेवलेला आहे, तो पण 300 गुणांसाठी कोणता असेल, इंग्रजीचा. म्हणजे एक मराठीचा आणि एक इंग्रजीचा, असे 2 लँग्वेजचे कंपल्सरी पेपर तुमचे असणार आहे. स्तर तोच आहे, माध्यम इंग्रजी राहील. 3 तासासाठी क्वालिफाईंग पेपर आहे. 25% मार्क्स काढायचे तुम्हाला 300 पैकी. आणि वर्णनात्मक म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये लेखी लिहायचे आहेत. जसं आपण बऱ्याचदा आपण बघतो, की शाळेत असताना 10वी पर्यंत आपण काय करायचो, की आपल्याला पॅसेजेस असायचे आणि त्या पॅसेजवरच 5 प्रश्न असायचे. आताही तो सेम पॅटर्न आपल्याला दिसतो. तर आपण ते लिहायचो उत्तरं पॅसेजमध्ये बघून. सेम पॅटर्न आपल्याला या कंपल्सरी पेपरमध्ये दिसतो. जेव्हा आपण डिटेलमध्ये या पेपर्सचं स्वरूप बघूया आणि त्याच्यामध्ये 300 मार्कासाठी विचारलं काय जाणार आहे ते जेव्हा बघूया, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, की पॅसेजेस आहे, त्याच्यामध्ये निबंध छोटे लिहावं लागतात आपल्याला, ट्रान्सलेशन आहे, व्याकरण आहे, ह्या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत.
नंतर आता हे क्वालिफाईंग नेचर आहे, म्हणजे याचा अर्थ काय की याचे मार्क्स जे आहे या 1750 मध्ये नसतील, लक्षात घ्या. ठीक आहे, तर हे 600 मार्क्स जे आहे ते क्वालिफाईंग मार्क्स आहेत, याच्यामध्ये तुम्हाला 25% मार्क्स काढायचे. आता जे मार्क्स तुमचे गृहीत धरले जात आहेत 1750 जे आहेत मुख्य परीक्षेचे, लेखी परीक्षेचे, ते कोणकोणते आहेत पेपर? तर सर्वात महत्वाचा पेपर आहे तो म्हणजे निबंध. निबंधाचा जो पेपर आहे तो 250 गुणांसाठी असेल. याचे डिटेलमध्ये आपण बघणार आहोत पॅटर्न काय आहेत आणि निबंध कशा पद्धतीने विचारले जातात, त्याची तयारी कशी असली पाहिजे ते पण आपण बघूया. स्तर आता इथून बघा, सगळ्या पेपरचा स्तर काय? पदवी स्तर आहे. आणि माध्यम जे आहे म्हणजे प्रश्न जे तुम्हाला येतील प्रश्नपत्रिकेत ते मराठीतून पण राहतील आणि इंग्रजीत म्हणून राहतील. आणि तुम्ही लेखी जी परीक्षा आहे लक्षात घ्या, ती इंग्रजीमधून पण लिहू शकता आणि मराठीमधून पण. म्हणजे मराठीमधून तयारी करणारे जे विद्यार्थी असतील ते मराठीमधून पण परीक्षा देऊ शकतात ते. आणि वेळ जो आहे तो 3 तासाचा असेल. ठीक आहे, आता हे अनिवार्यता आहे आणि हे पण पेपर कसे होणार आहे? वर्णनात्मक होणार आहे. तर निबंधाचा पेपर आता 250 गुणांसाठी जो निबंधाचा पेपर आहे त्याच्यामध्ये 2 निबंध आपल्याला जसं यूपीएससी पॅटर्न फॉलो करतो तसाच 2 निबंध असतील. 125 मार्काचे असे 2 निबंध आपल्याला लिहायचे असतील. साधारणतः यूपीएससी मध्ये जे वर्ड लिमिट असते ती 1000 ते 1200 शब्दांची असते, तेच सेम लिमिट आपल्याला इथे पण बघायला मिळेल. तर हा झाला 250 गुणांचा एक निबंधाचा पेपर, ज्याचे मार्क्स या 1750 मध्ये आहे, टोटल मध्ये आहे. नंतर बघा आता दुसरा पेपर जो आहे, आता 4 जीएस चे पेपर आहेत. आता ही जे मुख्य परीक्षा देतात त्यांना माहित आहे की जीएस चे पेपर आहेत, त्याच्यावरच ऑब्जेक्टिव्ह आपल्याला विचारले जातात. आता इथे पण ते असे 4 जीएस चे पेपर आपल्याला बघायला मिळतील. GS1, GS2, GS3 आणि GS4. प्रत्येक 4ही जीएस प्रत्येकी 250 गुणांचे आहे. म्हणजे साधारणतः 1000 मार्कासाठी आपल्याला जीएसच आहे 4 पेपर. त्याच्यामध्ये काय आहे? त्याच्यामध्ये पेपर जे त्यांनी डिवाइड केलेले आहेत ते आपण मुख्य परीक्षेचं स्वरूप जेव्हा बघूया त्याच्यामध्ये पूर्णपणे दिलेलं आहे. स्वरूपामध्ये जेव्हा आपण डिटेलमध्ये पॅटर्न बघूया की याच्यामध्ये काय काय विचारले गेलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण बघूया की या पहिल्या पेपरमध्ये कोणकोणते मुद्दे आहेत, सेकंडमध्ये काय, थर्डमध्ये काय आणि फोर्थमध्ये काय. तर हे 1000 मार्कासाठी आपले काय झालेले आहेत? 4 जीएसचे पेपर आहेत. नंतर बघा पेपर 8 आणि पेपर 9 जो आहे तो वैकल्पिक विषय आहे. आतापर्यंत जुन्या पॅटर्नमध्ये अशा पद्धतीचा पॅटर्न होता, परंतु नंतर मग तो पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह केल्यामुळे वैकल्पिक किंवा वर्णनात्मकता जी गेली त्याच्यामुळे हे ऑप्शनल बद्दल विचारलंच नाही केलं गेला. पण आता हा जो 2025 पासून जो पॅटर्न लागू होणार आहे त्याच्यामध्ये वैकल्पिक विषय ऍड केले जातील. जे 2025 ची परीक्षा देतील त्यांना किमान एक वैकल्पिक विषय निवडावा लागेल आणि त्याचे 2 पेपर होतील प्रत्येकी 250 मार्काचे. हे लक्षात घ्यायचं आपल्याला. म्हणजे 500 मार्कासाठी आपल्याला ऑप्शनल पेपर असेल, त्याचे 2 पेपर आपल्याला असतील. तर हे 500 हे झाले, 1000 मार्क जीएसचे झाले म्हणजे 1500 मार्क आणि 250 गुणासाठी निबंधाचा पेपर. ही झाली ग्रँड टोटल 1750 मार्काची. म्हणजे याचा अर्थ काय? याच्यामध्ये जे भाषेचे पेपर आहेत 2 पेपर 600 मार्कासाठी, त्याचे मार्क या 1750 मार्कामध्ये नाही आहेत, कारण ते पेपर जे आहेत 2 काय आहेत? क्वालिफाईंग आहे. आता महत्वाचा मुद्दा जो तुम्हाला नोट करायचा आहे तो म्हणजे काय की आता हे क्वालिफाईंग मार्क आहे, मग याचं काय बरेचदा आपण टेन्शन घेत नाही जसं सीसॅटचं घेत नाही, परंतु क्वालिफाईंग जरी असले तरी त्याच्यामध्ये जे 25% मार्क्स काढायचे आहेत ते कंपल्सरी तुम्हाला काढावं लागेल. ते जर तुम्ही काढले नाही तर हे बाकीच्या पेपर तुमचे चेक होत नाही. त्याच्यामुळे लँग्वेजला तेवढं इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. क्वालिफाईंग जरी ठेवलेलं आहे तरी त्याचं महत्त्व जे आहे ते शाबूत ठेवलेलं आहे आयोगाने, की त्याच्यामध्ये 25% मार्क्स तुम्हाला कंपल्सरी काढावेच लागतील. त्याच्यामुळे त्यातला जसं आपण पूर्वपरीक्षेमध्ये महत्त्व देतोय तसं लँग्वेजच्या पेपरलाही महत्त्व देणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा हा 1750 मार्काचा पॅटर्न आहे. आणि 275 गुणाचे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की मुलाखत आहे. मुलाखतचं स्वरूप आपण नंतर बघूया. आधी सध्या पॅटर्न काय आहे तो आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. 275 मार्काची मुलाखत आहे. अशी फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती लागेल 2025 मार्काची आणि त्याच्यापैकी मग ज्यांना जशा पद्धतीचे मार्क असेल तसे टॉपर ते मेरिटनुसार असतील. ठीक आहे, तर हा झाला मुख्य परीक्षेचा पॅटर्न जो 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक जो लागू होणार आहे तो. लक्षात आला? नेक्स्ट आपण पुढे जाऊया. आता याच्यात मुख्य परीक्षेसाठी जे महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत ते बघा. सुरुवातीला की पेपर क्रमांक 3 ते 7 उमेदवाराला तर प्रश्नपत्रिकेतील उत्तरे मराठी किंवा इंग्रजीमध्ये देण्याचा उपलब्ध पर्याय असेल. 3 ते 7. ठीक आहे, लक्षात घ्या. 3 ते 7 म्हणजे कोणते? हे इथे बघा. म्हणजे जीएसचे 4ही पेपर जे आहे ते आपल्याला मराठी आणि इंग्रजीमधून देता येतात. वैकल्पिक विषयातील ज्या पेपरसाठी मराठी व इंग्रजी माध्यम नमूद केले असेल त्याच भाषेतून
म्हणजेच एकतर मराठी किंवा इंग्रजीमधून उत्तरे देता येतील. जो आपण लँग्वेज डिसाईड केलेली आहे ती. त्या विषयांचे माध्यम इंग्रजी असे नमूद केले आणि त्या विषयातील उत्तरे इंग्रजी व्यतिरिक्त दुसऱ्या भाषेतून देता येणार नाही. म्हणजे इंग्रजी जी आपण चूज केलेली आहे तीच आहे. म्हणून मग जेव्हा आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरू ना, 2025च्या पॅटर्ननुसार जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म येतील, तेव्हा आपल्याला ऑप्शनल पेपरची पण लँग्वेज जे आहे ते निवडण्याचा ऑप्शन तिथे दिलेला असतो. ठीक आहे, लक्षात घ्या. नंतर आणि ओव्हरऑल लँग्वेज काय असेल आपली ती पण. मुख्य परीक्षेचे ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज भरताना पेपर लिहिण्याचे माध्यम, जे आता मी लक्षात आणलं तुमच्या, की आपल्याला आधीच लँग्वेज जी आहे ती चूज करावं लागेल. वरील नियमांचे अनुपालन करावं लागेल. नाही केलं तर ऑब्व्हियसली स्ट्रिक्ट ॲक्शन त्यांच्यावर घेण्यात येईल मूल्यमापनाच्या अनुषंगाने. प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्रजी भाषेत करण्यात येते. ठीक आहे, प्रश्नपत्रिकामध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत असतील. भाषा प्रश्नपत्रिका जी असेल म्हणजे मराठीची किंवा इंग्रजीची जी भाषा प्रश्नपत्रिका असेल, लँग्वेजचा पेपर किंवा मराठी साहित्यवाला जो पेपर असेल ऑप्शनल मधला आणि इंग्रजीमधून नमूद केलेल्या माध्यमातून विषय वगळून, हे जे पेपर आहेत हे पर्टिक्युलरली त्याच लँग्वेजमध्ये येतील. बाकी जेवढे पेपर आहे, जीएसचे पेपर असेल, ऑप्शनलचा पेपर असेल, हे फक्त मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतून याच्यामध्ये प्रश्न येतील. लक्षात आला. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. आता बघूया पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यासक्रम. आता पूर्व परीक्षा जे 2024 पर्यंतचे जे देत आहेत, आता जी होणार आहे तोपर्यंतचा पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये सिलेबस आयोगाने ऑलरेडी नमूद केलेला आहे. 2025 पासून जे पूर्व परीक्षा घेण्यात येईल त्याच्यामध्ये काही बदल आहे का ते आपण बघूया. माझ्या अनुषंगाने मोस्ट ऑफ द पॉईंट जसेच्या तसेच आहे. पूर्व परीक्षेमध्ये जो मोठा बदल झालेला आहे तो मेन्सच्या म्हणजे मुख्य परीक्षेच्या पॅटर्न आणि त्यासोबतच सिलेबसमध्ये झालेला आहे. तो आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. 4 GSचा आणि त्यासोबतच ऑप्शनल काय असतो, तो ऑप्शनल कसा निवडावा, ऑप्शनल कोणकोणते आहेत ते पण आपण त्यामध्ये मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने बघूया. आता बघा इथे अभ्यासक्रम पूर्व परीक्षेचा आहे. हा आहे आपला पेपर पहिला, जो 200 गुणांसाठी, आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण की याच्याच बेसिसवर आपला काय असणार आहे, कट ऑफ असणार आहे. आणि हा पॅटर्न ऑलरेडी सगळ्यांना माहित आहे जो आपण पूर्व परीक्षेचा बघितलेला आहे. तर याच्यामध्ये बघा पेपर जो आहे त्याच्यामध्ये 7 जनरली टॉपिक्स आहेत. सगळ्यात पहिले राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलच्या घडामोडी, चालू घडामोडी ज्या आहेत त्याच्यावर प्रश्न आपल्याला विचारले जातात. आपल्या सगळ्यांना माहित आहे, म्हणजेच करंट अफेअर्स. नेक्स्ट आहे भारताचा इतिहास. भारताच्या इतिहासासोबत महाराष्ट्राच्या संदर्भासह किंवा भारांशासह आहे. त्याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास, फ्रीडम स्ट्रगलचा इतिहास जो आहे तो पण आपल्याला विचारला जातो. नंतर आहे महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल. पूर्व परीक्षेमध्ये वर्ल्ड हिस्ट्री नाही आहे, ध्यान लक्षात घ्या. परंतु जेव्हा आपण मुख्य परीक्षा देऊ तेव्हा मुख्य परीक्षेमध्ये जगाचा इतिहास असेल. पूर्व परीक्षेमध्ये तो नाही आहे, परंतु पूर्व परीक्षेमध्ये जगाचा भूगोल आहे. तो महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल. महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा कोणता भूगोल आहे? प्राकृतिक, फिजिकल, सोशल म्हणजे सामाजिक आणि आर्थिक म्हणजे इकॉनॉमिक. तिन्ही लेवलचा भूगोल जो आहे तो आपल्याला विचारण्यात येईल. नेक्स्ट आहे भारत आणि महाराष्ट्र यांची राज्यशास्त्र आणि प्रशासन म्हणजेच पॉलिटी, आपल्याला इंडियन पॉलिटी ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये संविधान, राजकीय प्रणाली जी आहे, जी आपली आहे, पंचायती राजवर प्रश्न येतील, नगर प्रशासन जे आहे त्याचं स्वरूप, सार्वजनिक धोरण, पब्लिक पॉलिसीज ज्या आहेत त्या कशा बनतात, हक्कविषयक राईट्स इश्यूज असतात तर त्याबद्दल, म्हणजे हा झाला पॉलिटीचा सेक्शन. नेक्स्ट आहे आर्थिक व सामाजिक विकास. मग त्याच्यामध्ये शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम. हा झाला इकॉनॉमी पॉइंट ऑफ व्ह्यू चा एक कॉलम. नेक्स्ट जे प्रश्न आपल्याला विचारले जातील ते आहे पर्यावरणाच्या संदर्भातील. पर्यावरण परिस्थितिकी, जैवविविधता, हवामान बदल याबद्दलचं सर्वसाधारण नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दलचे प्रश्न आपल्याला विचारले जातील. आणि लास्ट आहे तो म्हणजे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान जो आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा. पर्यावरणामध्ये ऑलरेडी आयोगाने नमूद केलेलं आहे की पर्यावरणामध्ये तुम्हाला जास्त डिटेलमध्ये अभ्यास नाही करायचा आहे. हे जे जैवविविधता आहे, हवामान बदल आहे किंवा पर्यावरण परिस्थिती आहे, याच्यामध्ये जे आता सध्या स्तरावर जे बदल होत चाललेले आहेत किंवा त्याच्यामधल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या फक्त तुम्हाला माहीत पाहिजे. त्या विषयामधला विषय तज्ज्ञ तुम्हाला असणं गरजेचं नाही आहे. सर्वसाधारण नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. तर हे सगळे 7 टॉपिक्स आपल्याला माहिती आहे पूर्व परीक्षेमध्ये आहे. आता नेमका बदल जो 2025 पासून होतील, आताची जी ऑब्जेक्टिव्ह विचारण्याची जी क्वालिटी आहे किंवा स्तर जो आहे तो बऱ्याचदा आपल्याला माहित आहे की फॅक्च्युअल जास्त विचारल्या जातात. फॅक्च्युअल गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बऱ्याचदा विचारल्या जातात. आता 2025 पासून एक्झाम पूर्णपणे चेंज होणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. त्याच्यामुळे पूर्व परीक्षेच्या प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते पण बदलणार आहे. कन्सेप्च्युअल क्वेश्चन जास्तीत जास्त येण्याचे
अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जे असतात ते क्वेश्चन येण्याचे जास्त चान्सेस आहे. त्यामुळे जो पण टॉपिक तुम्ही आता वाचाल किंवा जे नवीन विद्यार्थी 2025 ची तयारी करतायत त्यांनी कोणताही टॉपिक वाचताना कन्सेप्ट्स क्लिअर करणं फार गरजेचं आहे. त्याच्याबद्दल जेव्हा आपण स्ट्रॅटेजी बघूया डिटेलमध्ये तेव्हा मी तुमच्यासोबत त्याच्याबद्दल बोलणार आहे. हा झाला पेपर 1चा जो मेन पेपर आहे, कट ऑफ याच्यावर लागतो. नेक्स्ट आहे जो सीसॅटचा पेपर आहे. आता मी सांगितलं तुम्हाला सीसॅटचा 33% म्हणजे 66 प्लस मार्क्स आपल्याला काढायचे आहेत. क्वालिफाईंग नेचर आहे, याचे मार्क्स पूर्व परीक्षेच्या कट ऑफमध्ये गृहीत धरलेले नाही आहे, परंतु याच्यात जर 66 प्लस मार्क्स काढले नाही तर पूर्व परीक्षा आपण पास होणार नाही. मग आता याच्यामध्ये काय 7 टॉपिक्स दिलेले आहेत, तर ते याच्यामध्ये आकलन, कॉम्प्रेहेन्शन आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. ज्याला आपण कॉम्प्रेहेन्शन म्हणतो. उतार्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता बघा, उतार्यावर जे प्रश्न आपल्याला विचारले जातात त्याच्यामध्ये एक इंग्रजी आणि एक मराठी हा उतारात असतोच, बाकीचे पण उतारे असतात. परंतु आता पॅटर्न जो चेंज होईल त्याच्यामध्ये बघा, UPSCने मागच्या 3-4 वर्षापासून उतार्यांचं स्वरूप पण बदलवलेलं आहे. त्याच्यामध्ये लॉजिकल कॉम्प्रेहेन्शन त्यांनी टाकलेलं आहे. काय टाकलेलं आहे? लॉजिकल कॉम्प्रेहेन्शन. आता लॉजिकल कॉम्प्रेहेन्शन काय आहे, तर आतापर्यंत जे आपल्याला पॅटर्न विचार आहे त्याच्यामध्ये काय की एक उतारा आहे, त्याच्यावर 4 ते 5 प्रश्न आहे किमान, है ना. लॉजिकल कॉम्प्रेहेन्शन मध्ये UPSCने काय केलं की एकच पॅसेज आणि एकच प्रश्न. काय केलेलं आहे? एकच पॅसेज आणि एकच प्रश्न. अशा पद्धतीने किमान 24 ते 25 पॅसेजेस आणि 25 प्रश्न अशा पद्धतीचे ते प्रश्न येतात. याला म्हणतो आपण लॉजिकल कॉम्प्रेहेन्शन. लक्षात घ्या. तर हे आता नवीन पॅटर्न मध्ये लागू होऊ शकतं. ठीक आहे, 2025 पासून. हे आकलन, कॉम्प्रेहेन्शन आपल्याला सगळ्यांना माहित आहे. संवाद कौशल्याचा अंतर व्यक्तिगत कौशल्य, कम्युनिकेशन विथ इंटरपर्सनल स्किल आपण ज्याला आपण म्हणतो. नेक्स्ट आहे तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता. याच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जातात. निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण, डिसिजन मेकिंग ज्याला आपण म्हणतो. सर्वसाधारण मानसिक क्षमता, जनरल मेंटल ॲबिलिटी ज्याला आपण म्हणतो. मूळ संख्यता, न्यूमेरिकल्स किंवा न्यूमेरिकल अँड ॲप्टिट्यूडवर क्वेश्चन्स आपल्याला विचारले, ज्याच्यामध्ये अंक आणि त्यांचे संबंध असतील, परिमाणाचा क्रम असेल, त्याचा स्तर 10वी राहील. त्याच्यानंतर विधानुयोजन असेल, ज्याच्यामध्ये तक्ता, आलेख, कोष्टक है ना, ज्याला आपण म्हणतो डेटा इंटरप्रिटेशन. डेटा इंटरप्रिटेशनचे क्वेश्चन राहतील. आणि 7वा जो टॉपिक दिलेला आहे सीसॅटचा तो म्हणजे मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य. आणि याचा स्तर जो आहे तो 10वी ते 12वी. म्हणजे जो पॅटर्न आपण बघितला त्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये लेवल्समध्ये त्यांनी दिलं होतं की पहिल्या स्तर काय राहील, सेकंडमध्ये स्तर काय राहील. तर ते जे स्तर दिलेले आहेत ते आहेत 10वी स्तरावाले काही प्रश्न असतील, 10वी ते 12वी वाले स्तरावाले आणि पदवी स्तरावाले, अशा पद्धतीचा जो स्तर ठेवलेला आहे पूर्व परीक्षेमधल्या सीसॅटचा. तर पूर्व परीक्षेच्या पेपर 1 मध्ये 7 टॉपिक्स दिलेले आहेत आणि पेपर 2 मध्ये 7 टॉपिक्स दिलेले आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट आपण आता जाऊया पुढे. काही महत्त्वाचे मुद्दे आयोगाने नमूद केले, जे म्हणजे इयत्ता 10वी-12वी स्तरावरील मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्याची तपासणी. तो आहे शेवटचा भाग, म्हणजे 7वा टॉपिक जो आपण बघितला तो. ठीक आहे. नंतर प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि मूल्यमापनासाठी जो आहे तो लक्षात घ्या की मूल्यमापनाच्या प्रयोजनासाठी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दोन्ही पेपरला उमेदवारांनी बसणे आवश्यक आहे. बऱ्याचदा आपण प्रश्न विचारतो ना मुलं, पहिला पेपर दिला, दुसऱ्या पेपरला मी नाही गेलो, दुसऱ्या पेपरला मी अब्सेंट आहे, तर काय मी पूर्व परीक्षा पास होईल नाही होईल. तर दोन्ही पेपरला बसणं अनिवार्य असतं आपल्याला. आणि कट ऑफ जो आहे तो आपल्या पूर्व परीक्षेच्या पहिल्या पेपरवर लागणार आहे. तर हे एक महत्त्वाचा आहे. आता आपण एक महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करूया, तो म्हणजे जो पॅटर्न चेंज झालेला आहे 2024 पर्यंतचा जो पॅटर्न आहे तो काय आहे पूर्व, मुख्य आणि मुलाखतीचा. आणि 2025 पासून जो लागू होणार आहे तो इथे दिसतोय तुम्हाला. आतापर्यंत 2024 पर्यंतची जी परीक्षा असणार आहे त्याचा पॅटर्न काय असणार आहे, पूर्व परीक्षा 400 गुणांची, परंतु याच्यामध्ये 200 पैकी सीसॅट कट ऑफ लागेल. म्हणजेच सीसॅट जो आहे तो याच्यामध्ये काय आहे, क्वालिफाईंग आहे. मुख्य परीक्षा जी आहे ती 800 गुणांसाठी आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि मुलाखत जी आता होते 2024 पर्यंतची होणार आहे ती 100 गुणांची, अशा पद्धतीचा पॅटर्न आहे. परंतु 2025 पासून जी वर्णात्मक परीक्षा होणार आहे त्याचा पॅटर्न काय आहे, पूर्व परीक्षा 400 गुणांची होईल. परत याच्यामध्ये सीसॅट क्वालिफाईंग असल्यामुळे 200 पैकी कट ऑफ लागेल तुमचा पूर्व परीक्षेचा. मुख्य परीक्षा आता आपण बघितली की 1750 गुणांची मुख्य परीक्षा आहे, ज्याच्यामध्ये 9 पेपर असले तरी 2 पेपर त्याच्यामधले क्वालिफाईंग आहे, बाकीचे 7 पेपर जे आहेत
त्याची जी ग्रँड टोटल आहे ती आहे 1750 गुणांची आणि मुलाखत जी आहे ती इथे 100 गुणांची व्हायची. की आता इथे मुलाखतीलाही खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे आयोगाने. त्याला 275 मार्क आणि त्याला फक्त इंटरव्ह्यू किंवा मुलाखत नाही नमूद केलं, त्याला व्यक्तिमत्व चाचणी किंवा पर्सनॅलिटी टेस्ट अशा पद्धतीचं नामकरण केलेलं आहे. हा जो बदल आहे हा 2024 पर्यंतचा हा पॅटर्न असणार आहे. 25 पासून पुढे अशा पद्धतीचा पॅटर्न आपल्याला बघायला मिळेल. पुढे आपण बघूया आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पूर्वपरीक्षेचं आपण स्वरूप बघितलं. एक साधारण पुस्तक यादी किंवा बुक लिस्ट आपल्याकडे काय असली पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्या पूर्वपरीक्षेची संपूर्ण तयारी होईल. तर एक डिटेलमध्ये मी बुक लिस्ट तुमच्यासमोर डिस्प्ले करतोय. कोणकोणते पुस्तकं आहेत, प्रत्येक पुस्तकाला मी एक ऑप्शनल पण ठेवलेलं आहे. असं नाही की ते दोन्हीच्या दोन्ही पुस्तकं आपल्याला वाचायचे आहेत. जे त्या 2 पैकी 3 पैकी आपल्याकडे अवेलेबल असेल त्या पुस्तकातून तुम्ही तयारी करा. परंतु आता मी तुम्हाला जो मुद्दा सांगितला तो म्हणजे की जेव्हाही आपण तयारी कराल तेव्हा आता 2025च्या अनुषंगाने कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर जास्त फोकस करावा लागणार आहे. ॲप्लिकेशन अप्रोच जो आहे, ॲप्लिकेशन बेस्ड अप्रोच जो आहे तो आपल्याला डेव्हलप करावा लागणार आहे. आता बुक लिस्ट काय असेल पूर्वपरीक्षेची, मुख्य परीक्षेची बुक लिस्ट परत मी त्याच्यामध्ये काही रिवाइज असेल का जेव्हा आपण मुख्य परीक्षेचा डिटेल सिलेबस बघूया तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला पूर्वपरीक्षेमध्ये कोणकोणत्या पुस्तकं आपल्याला वाचावे लागणार आहेत ते. आता बघा पॅटर्न चेंज झालेला आहे. आतापर्यंत जे विद्यार्थी तयारी करत होते तर मोस्टली रिलाय व्हायचे बेसिक्ससाठी स्टेट बोर्डवर. तो आपला 4थी पासून पुढे म्हणजे 5वी ते 12वीचा जो स्टेट बोर्डचा सिलेबस आहे त्याला आपण जास्तीत जास्त फोकस करायचो. परंतु मागच्या 2-3 वर्षात राज्यसेवेने बघा NCERT मधून पण बरेचसे क्वेश्चन विचारणं स्टार्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे आता बरेच विद्यार्थी जिओग्राफीसाठी 11-12चं NCERT रीड करतात है ना. तर आपण NCERTला सुरुवात केली. आता बघा 2025 पासून जो पॅटर्न होईल डिस्क्रिप्टिव्ह त्याला NCERT वाचणं आता अनिवार्य झालेलं आहे. आणि अनिवार्य याच्यासाठी झालेलं आहे कारण की क्वेश्चन जे असतील ते कन्सेप्च्युअल किंवा ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जास्तीत जास्त असतील. त्याच्यामुळे स्तर पण लेवल पण बऱ्यापैकी चांगला असेल. फॅक्च्युअलिटी थोडीफार कमी होण्याचे चान्सेस बरेचसे आहेत. त्याच्यामुळे तुमचे कन्सेप्ट्स किती चांगले आहेत हे फार महत्त्वाचं आहे. आणि बेसिक कन्सेप्ट्स कुठून तयार होतात आपले तर स्टेट बोर्ड किंवा NCERTच्या सिलेबसमधून. तर ते जे बेसिक आहे त्याला आपल्याला स्टेट बोर्ड सोबत NCERT वाचणं पण महत्त्वाचं आहे. तर आता विषयानुरूप काय काय बुक लिस्ट असली पाहिजे आपल्याकडे साधारणतः ती इथे दिलेली आहे. बेसिकसाठी एन्शियंट मेडिवल मॉडर्नसाठी 6 to 12चे NCERT आपल्याला वाचावं लागते. 6 to 12च्या NCERT मध्ये महत्त्वाचे जे NCERT आहेत ते आपल्याला एक सेपरेट व्हिडिओ येणाऱ्या काळामध्ये मी बनवणार आहे, ज्याच्यामध्ये NCERT 6वी ते 12वीच्या सगळ्या विषयांचे वाचत बसायचे आहे का बिलकुल नाही. जे महत्त्वाचे NCERT आहेत ते कोणते आहेत, ते कसे निवडायचे आपल्याला आणि त्याच्यामधून वाचन कसं करायचं त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ आपला NCERTच्या वाचनावर त्याच्या नोट्स प्रिपरेशनवर येणार आहे, राज्यसेवेसाठी पण आणि UPSC साठी पण. स्टेट बोर्डचे बुक्स 5वी ते 11वीचे आपल्याला वाचायचे आहे. 11वीचं पुस्तक नीट वाचणे इथं नमूद केलेलं आहे. याचा अर्थ काय, जास्तीत जास्त क्वेश्चन जे विचारण्याचे चान्सेस असतात ते 11वीच्या बुकमधले आहे. आधुनिक भारताचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे समाधान महाजन किंवा तुम्ही गाठाळ सर. याच्या व्यतिरिक्त जे तुम्ही वाचत असाल ऑलरेडी, तुम्हाला जर वाटत असेल की त्याच्यामधून प्रश्न येतात आणि ते चांगलं पुस्तक आहे, तर मी तुम्हाला हे म्हणत नाही की फक्त हे 2च वाचा किंवा याच्यापैकीच वाचा. तुम्ही जे वाचत आहे ते पण योग्य असू शकते. मुद्दा मेन आहे जेही पुस्तक किंवा जे रेफरन्स तुम्ही वाचत आहात त्याच्यामधून तुमचा संपूर्ण जो सिलेबस आहे तो कव्हर अप झालेला असला पाहिजे. हा एक फक्त एक संदर्भ म्हणून मी तुम्हाला नमूद करतोय. महाराष्ट्रासाठी सर्वजण अनिल कठारे सरांचं बुक वाचतात. तुमच्याकडे जे ऑप्शनल दुसरं बुक असेल ते तुम्ही रीड करू शकता. समाज सुधारासाठी कुल थोरमोठे हे बुक आहे. ल्युसेंटचं बुक हिंदी आणि इंग्लिशसाठी, जनरली हे एन्शंट आणि मेडिवलसाठी किंवा म्हणजेच काय, तुम्ही हे पुस्तक जे आहे ते प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी वापरू शकता. प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी आपल्याला ल्युसेंट वाचावं लागेल कारण की ल्युसेंटमध्ये बरेचसे कन्सेप्ट्स आहेत, फॅक्ट्स आहेत ते आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगीनच्या प्रश्नांमध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे ल्युसेंटचं बुक आहे जे हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये आहे. आर्ट अँड कल्चरसाठी आता काय वाचावं लागेल तुम्हाला, 11th स्टँडर्डची NCERT येते इंट्रोडक्शन टू इंडियन आर्ट म्हणून, ती तुम्ही वाचू शकता.
आणि नितीन सिंघानिया हे एक बुक येतं आर्ट अँड कल्चरसाठी. या व्यतिरिक्त तुमच्याकडे जे मराठीचं बुक असेल त्याच्यामधूनही जर तुम्ही आर्ट अँड कल्चर केलं तरी सफिशियंट आहे. मॉडर्न हिस्ट्रीसाठी स्पेक्ट्रम पब्लिकेशनचं येतं, सगळ्यांना माहीत आहे मॉडर्न हिस्ट्री. ठीक आहे, राजू अहिर यांचं ते बुक आहे. ठीक आहे, या व्यतिरिक्त तुम्ही इथे मॉडर्न हिस्ट्रीसाठी समाधान महाजन सरांचं किंवा गाठाळ सरांचं तर वाचतच आहात. एक तुम्हाला एक ॲडिशनल याच्यासाठी म्हणतोय की हे बुक जे आहे ते ऑल ओव्हर इंडिया UPSC करणारे विद्यार्थी वापरतात आणि पॅटर्न जो आहे तो पूर्णपणे UPSC असल्यामुळे क्वेश्चन कन्सेप्च्युअल येऊ शकतात, अप्लिकेशन बेस येऊ शकतात. त्याच्यामुळे हे पुस्तक पण आपल्यासाठी एक रेफरन्स असू शकते. आणि लास्टली न्यूजपेपर किंवा मॅगझिन. आता हिस्ट्रीसाठी न्यूजपेपर मॅगझिन काय, हिस्ट्रीतले आपल्याला बऱ्याचदा माहीत असतं की हिस्ट्रीमधलं करंट अफेअर्स तर काहीच नसतं, परंतु बऱ्याचशा साईट्स ज्या असतात त्या न्यूजमध्ये येतात. आपल्या सिंधू घाटी सभ्यतामधल्या, हिंदू संस्कृतीमधल्या महत्त्वाच्या ज्या साईट्स आहेत त्या बऱ्याचदा चर्चेमध्ये येतात. नवीन एक्सकॅव्हेशन होतं, उत्खनन होतं, तेव्हा पण बऱ्याचदा चर्चेमध्ये येतात. आपण आता G20ची मीटिंग जी आहे त्याच्यामध्ये वन अर्थ जे आहे, वन फॅमिली है ना, अशा पद्धतीचा एक नारा दिलेला आहे. तर वन अर्थ किंवा वन फॅमिली अशा पद्धतीचे जे आपण नारे देतो याच्याद्वारे आपण संस्कृती पण आपली काय करतोय, आपली रिफ्लेक्ट होत आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपण संस्कृतीविषयक आपल्याला महत्त्वाच्या साईट्स, महत्त्वाचे जे प्राचीन आपले शैली आहे त्याबद्दल बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात आणि त्या न्यूजमध्ये पण येतात. तर त्याच्यामुळे ते आपल्याला लक्षात घ्यायचं. हा झाला एक इतिहासाचा बुक लिस्ट. मग आहे भूगोलाची. भूगोलामध्ये बघा इथे स्टेट बोर्डचं पुस्तकं 5वी ते 12वीचे, नवीन स्टेट बोर्डच्या आपण वापरू शकतो आणि जुन्यामध्ये 10वी 11वीचे पुस्तकं अत्यंत महत्त्वाचे आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. हे तुम्ही यादी जे आहे हे स्टॉप करून, व्हिडिओ स्टॉप करून आपल्याकडे लिहून पण ठेवू शकता. NCERTs मध्ये 11वीचे दोन्ही पुस्तकं आपल्याला वाचावं लागतील आणि 12वी स्टँडर्डचं बुक वाचावं लागेल. ठीक आहे, लक्षात आलं. पुन्हा NCERT आलं इथे. भारताच्या भूगोलसाठी डॉक्टर अनिरुद्ध किंवा सौदी सर आहे, यापैकी जे तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त जर असेल चांगलं पुस्तक ते तुम्ही वाचू शकता. भारत व जगाचा भूगोल आणि पर्यावरण प्राकृतिक भूगोलसाठी तुम्ही सौदी सर जे आहे सिलेक्टिव्ह टॉपिक जे आहे ते वापरू शकता. इंडियन वर्ल्ड जॉग्राफीसाठी माजिद हुसेन एक बुक आहे. प्राकृतिक भूविज्ञान दाते, फिजिकल जॉग्राफीसाठी JC लिऑंग. याच्यामधून पण बऱ्याचदा महत्त्वाचे जे आहेत टॉपिक्स विचारले जातात. त्याच्यामुळे हे एक बुक चांगलं बुक आहे. महाराष्ट्राच्या भूगोलसाठी खतीब किंवा सौदी सर किंवा दीपस्तंभ पब्लिकेशनचं आणि AB सौदी यांचा मॅप. कारण की मॅपिंगवर बरेचसे क्वेश्चन्स आपल्याला भूगोलाच्या अनुषंगाने विचारले जातात. कारण की नवीन नवीन प्लेसेस, ठिकाणं जे असतात ते वर्षभरामध्ये बऱ्याचदा चर्चेमध्ये राहतात. आणि न्यूजपेपर किंवा मॅगझिन. न्यूजपेपरमध्ये आपण जॉग्राफीच्या रिलेटेड बरेचसे आपल्याला प्रश्न विचारले जातात. सायक्लोन्स बघतोय आपण, त्यांना वेगवेगळे नावं दिले जातात. बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये पण वर्षभरात हे जेवढे येणारे सायक्लोन्स असतील, कुठे ज्वालामुखी स्फोट झालेला असेल त्या ज्वालामुखीबद्दल, त्या लोकेशनबद्दल, त्या प्लेसबद्दल आपल्याला विचारले जातील. बेसिक प्रश्न पण आणि करंटच्या अनुषंगाने पण. तर हे झाले भूगोलाची यादी. नेक्स्ट आहे ती म्हणजे पॉलिटीची यादी. पॉलिटीची यादी ऑलमोस्ट सगळ्या जणांना माहीत आहे. म्हणजे NCERT 6 to 12 आपल्याला वापरावं लागेल. स्टेट बोर्ड 5वी ते 12वीचे महत्त्वाचे आहे. 11वी 12वीचे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे यामधले, कारण त्याच्यामध्ये कन्सेप्ट्स आहेत, थिंकर्स दिलेले आहेत. मागच्या 1-2 वर्षापासून राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह जरी असला तर 2024 पर्यंत तरी थिंकर विचारायला लागलेला आहे, विचारवंत. हे विचारवंतांचे विचार काय आहेत ते पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ते थिंकर्स आपल्याला 11th-12th मध्ये कव्हर होतात. इंग्लिशसाठी आता इंग्लिशमधून जे तयारी करत असतील त्यांना M लक्ष्मीकांत एक आहे. मराठीतून अनुवाद पण त्याचा K-सागरमध्ये मिळतो. किंवा त्या व्यतिरिक्त जर चांगलं पुस्तक असेल ते पण, कारण की हे जे पुस्तक आहेत हे जनरली आता विद्यार्थ्यांनी वाचायला बंद केलेलं आहे. कारण की त्या लेवलचं ते बनायला पाहिजे होतं, त्या लेवलचं नाही बनलं. त्याच्यामुळे M लक्ष्मीकांत एक तर मुलं इंग्रजीतून वाचत आहे किंवा या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर चांगल्या पब्लिकेशनचं बुक असेल राज्यशास्त्रासाठी तर ते रेफर करा. नेक्स्ट आहे मराठीमधून युनिक पब्लिकेशनचं मिळतं किंवा कोळंबे सरांचं आहे. नेक्स्ट महाराष्ट्रातील पंचायत राजसाठी PB पाटील सरांचं आहे एक चांगलं पुस्तक. या व्यतिरिक्त तुमच्याकडे दुसरं पुस्तक असू शकतं. न्यूजपेपर आणि मॅगझिन. राज्यशास्त्राअंतर्गत बऱ्याचशा न्यूज येतात, कारण या टॉपिकमध्ये तुम्हाला संविधान आहे, पंचायत राज आहे, नागरी रचना आहे, 73rd 74th घटना दुरुस्ती जी आहे 73वी आणि 74वी पंचायत राज अनुषंगाने ते आहे. परत पूर्णपणे आपली प्रशासन आहे, इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन किंवा इंडियन पॉलिटी आहे. तर त्याच्याबद्दल बऱ्याचशा बाबी न्यूजपेपरमध्ये डेली येत राहतात. सुप्रीम कोर्ट आता इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये न्यूज, सुप्रीम कोर्टच्या काय पॉवर्स आहेत, सुप्रीम कोर्ट कशा पद्धतीने न्यूज आहे, आता लोकसभा इलेक्शन्स आहेत, त्यामुळे
पार्टीज, पॉलिटिकल पार्टीज ज्या असतील त्या, सोबतच चुनाव ज्या आपल्या भारतामध्ये होणार आहे किंवा आपण त्याला जे इलेक्शन्स म्हणतोय, तर इलेक्शनसाठी आपलं जे आयोग आहे, तर त्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो न्यूजमध्ये आहे. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे आहे, आचारसंहिता, त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा पद्धतीचे बरेचसे प्रश्न जे आहेत, बरेचसे टॉपिक न्यूजमध्ये येत राहतात. तर ही एक साधारण संभाव्य अशी पुस्तक यादी आहे राज्यशास्त्रासाठी. अर्थशास्त्रासाठी 9 to 12चं NCERT सगळ्यात महत्त्वाचं आहे. मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स त्याच्यामध्ये आहे. स्टेट बोर्ड बुक्समध्ये 11th आणि 12चं बुक्स तुम्ही महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये थिंकर्स, परत मी सांगितलं, विचारवंत दिलेले आहेत आणि हे तुम्हाला विचारले जातात. यांनी दिलेले जे कन्सेप्ट्स आहेत ते पण विचारले जातात. थिअरीज त्यांच्या ज्या आहेत त्या इंग्लिशमधून करत असाल, के शंकर गणेशचं एक बेसिक बुक आहे आणि नितीन सिंघानिया यांचं इंग्लिशमधून एक बुक येतं. व्हिडिओ लेक्चर्स आणि हँडबुक तुम्हाला मिळेल मृणाल सरांचं, हे फ्रीली यूट्यूबवर किंवा अनअकॅडमीला तुम्हाला मिळेल. बजेट आणि इकॉनॉमिक्स सर्वे हा तुम्हाला त्या वर्षीचा, ज्या वर्षी तुम्ही एक्झाम देत आहेत त्या वर्षी जो नवीन आलेला आहे ते तुम्हाला रेफर करावं लागेल. आणि ॲट दी एंड न्यूजपेपर आणि मॅगझिन हे कंपल्सरी आहे इकॉनॉमिक्ससाठी पण, कारण की डेली न्यूजपेपरमध्ये बऱ्याचशा न्यूज येतात आपल्या इकॉनॉमिक्सच्या. नंतर आहे पर्यावरणासाठी शंकर आयसचं बेस्ट बुक आहे. मराठीतून जरी तयारी करणारे विद्यार्थी तरी शंकर आयस जास्तीत जास्त विद्यार्थी वाचायला लागलेले आता, ठीक आहे, कारण की मोस्ट ऑफ द क्वेश्चन याच्यामधून अराईज व्हायला लागलेले. चार घोरपडेचं पण आहे किंवा एक PMF ISचं पण बुक येतं, ते पण तुम्ही वापरू शकता, रेफर करू शकता, ठीक आहे. ते तुम्हाला हिंदीमधून पण अवेलेबल होईल, हे हिंदीमधून पण मिळेल, ठीक आहे. नेक्स्ट आहे सामान्य विज्ञानसाठी स्टेट बोर्ड महत्वाचे 8वी 9वी 10वीचे, हे तुम्हाला वाचावं लागेल. NCERT पण 8, 9, 10 आणि 11, 12चं बायोलॉजी, याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला विचारले जातात. लुसेंट GKचं जे बुक आहे ते, आणि सचिन भस्के सर किंवा दीपस्तंभचा एक रेफरन्स कोणतं तरी तुम्ही याच्यामधून रीड करू शकता. लुसेंटमधून जनरली तुमची फॅक्ट्स जे असतील ते महत्त्वाचे, त्याची रिव्हिजन होईल. आणि न्यूजपेपर आणि मॅगझिन, कारण की सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर बरेचसे प्रश्न विचारले जातात. जे क्षेपणास्त्र असतील, मिसाईल्स असतील किंवा नवीन नवीन जे मिशन्स आता इस्रोने लॉन्च केलेले आहेत, नासाने लॉन्च केलेले आहे, किंवा बाकीच्या ज्या आहेत ऑर्गनायझेशन्स वर्ल्डमध्ये, त्यांच्याद्वारे जे नवीन नवीन शोध किंवा रिसर्च किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे मिशन्स लॉन्च केले जात आहेत, तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बऱ्याचशा न्यूज आपल्या न्यूजपेपरमध्ये येतात. त्याच्यासाठी पेपर तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. आता आपण बघूया CSATसाठी पेपर दुसरा जो क्वालिफाईंग जरी असला तरी त्याच्यासाठी रेफरन्स काय, तर सगळ्यात आधी तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका, हे पूर्व परीक्षेसाठी पण पहिल्या पेपरसाठी जो GS आहे त्याला पण लागू होतं, कारण की सिलेबसच माहीत असणं गरजेचं नाही आहे, त्याला तुम्हाला PYQचं पण ॲनालिसिस करणं फार गरजेचं आहे, ठीक आहे. तर PYQचं कोणतेही एक रेफरन्स बुक घेऊन तुम्ही पेपर 1चा पण तशा पद्धतीचं ॲनालिसिस करू शकता. तर PYQ CSATमध्ये करणं फार गरजेचं आहे. CSAT सिम्प्लिफाईड येतं एक बोरबोले सरांचं, ते आहे. कॉम्प्रेन्शनची तयारी करायची असेल तर न्यूजपेपर आर्टिकल्स आपल्याला व्यवस्थित वाचायचे आहे, कारण की न्यूजपेपरच्या आर्टिकल जर आपण व्यवस्थित वाचत असू तर आपल्याला कंटेक्स्ट कळतो, तो लेखक काय म्हणू इच्छितो ते आपल्याला कळतं, पॉसिबल अझम्पशन्स काय त्याच्यामधले ते कळतं, आणि आपसुकाच आपली कॉम्प्रेन्शनची तयारी होते. त्यामुळे न्यूजपेपर सिरियसली एडिटोरियल्स आणि न्यूज आपल्याला वाचायला लागायचे आहेत. महत्त्वाचे एडिटोरियल तरी किमान तुम्ही प्रत्येक दिवशीचे 2-3 न्यूजपेपर जे 2-3 न्यूज एडिटोरियल जे येतात ते तुम्हाला वाचायचे आहे. नेक्स्ट आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी तुम्ही RS अग्रवाल आहे. रिझनिंगसाठी पण RS अग्रवाल बुक आहे. समग्र बुद्धिमत्ता चाचणी येते एक फिरोज पठाण सरांचं, ते तुम्ही एक बुद्धिमत्तासाठी वापरू शकता. आणि टेस्ट सिरीजचे पेपर किंवा प्रश्न सोडवणे, हे प्रॅक्टिस क्वेश्चन जसे तुम्हाला अवेलेबल होत असेल सराव प्रश्न, ते तसे त्या पब्लिकेशनचे जे तुम्हाला व्यवस्थित वाटतात ते तुम्ही सॉल्व करा. ही झाली CSAT पेपरची. याच्यात जरी आपल्याला 66+ मार्क्स काढायचे असले तरी याला तेवढंच महत्त्व द्यायचं आहे, आणि किमान याच्यातले 3 ते 4 टॉपिक तरी, म्हणजे 7 पैकी 3 ते 4 टॉपिक चांगलेतले चांगले करून ठेवायचे, जेणेकरून तुम्ही ते मिनिमम 28-29 प्रश्न तुमचे करेक्ट असले पाहिजे, ते तुमचे करेक्ट होते. कारण की CSAT क्वालिफाईंग जरी असला तरी मागच्या 2 वर्षापासून आपल्याला माहिती आहे, क्वालिफाईंग जरी केला तरी त्याच्यामध्ये ते 66 मार्क्स काढणं पण खूप कठीण करून टाकलेलं आहे. बरेच जण CSATमुळे कट ऑफमध्ये पास होत नाही आहे, पूर्व परीक्षा पास होत नाही. त्यामुळे हे CSATचे 3-4 टॉपिक्स आपल्याला चांगले करायचे आहेत. आता आपण बघूया जे न्यूजपेपर किंवा मॅगझिन्स आहेत ते आपल्याला रीड करणं गरजेचं आहे. चालू घडामोडी, तर न्यूजपेपर जे आहे ते इंग्रजीमधून तयारी करणार पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा किंवा पूर्ण परीक्षा जे स्वरूप ते, तर त्यांच्यासाठी इंग्रजीमधून
आणि जे मराठीतून करत आहेत त्यांनाही पण एक इंग्रजीचा पेपर याच्यासाठी वाचणं गरजेचं आहे, कारण की इंग्रजी कंपल्सरी तुम्हाला एक पेपर आहे मेन्समध्ये पण. त्यामुळे त्याला लक्षात घ्यायचं. बऱ्याचदा एखादा ऑब्जेक्टिव्ह मधला पण मराठी जो प्रश्न आपण वाचतो त्याच्यामधला एखादा शब्द आपल्याला कळत नाही. लगेच आपण इंग्रजीमध्ये जाऊन तो वाचून कळून घेतो तो शब्द. पण इंग्रजीचं पण आपल्याला सर्वसाधारण ज्ञान असलं गरजेचं आहे. तर 2 न्यूजपेपर आहेत त्याच्यामधले एक कोणता तरी तुम्ही यूज करा तुमच्या लेव्हलनुसार. द हिंदू आहे आणि द इंडियन एक्सप्रेस आहे. ठीक आहे. जे सुरुवात करत आहेत त्यांना मी सजेस्ट करेल की द इंडियन एक्सप्रेस वाचा, नंतर द हिंदूवर शिफ्ट व्हा. कारण द हिंदूची लँग्वेज थोडी स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड याचा अर्थ थोडीशी डिफिकल्ट आहे समजायला यापेक्षा. इंडियन एक्सप्रेस तुम्हाला इझी समजेल. तर मराठीतून जे तयारी करत आहेत त्यांनी लक्षात घ्या की लोकसत्ता आहे, किंवा तुम्ही मटा वापरू शकता, महाराष्ट्र टाइम्स वापरू शकता किंवा सक्का. आणि हाच रेफरन्स ठेवा. फर्स्ट प्रेफरन्स यालाच द्या, सेकंड प्रेफरन्स याला द्या, थर्ड याला द्या. या 3 पैकी एक कोणता तरी वापरा. ठीक आहे. तर हे झाले न्यूजपेपर मराठी आणि इंग्रजी. म्हणजे एक तुम्ही हा जर निवडला असेल तर एक हा निवडा द इंडियन लोकसत्ता. 2 तुम्हाला न्यूजपेपर तुमच्याकडे असलेच पाहिजे डेली. मॅगझिन्स बघा, मॅगझिन्समध्ये महत्त्वाचे मॅगझिन्स आता डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट सोर्सेसवर जनरली फोकस करायचा आहे, जेणेकरून इम्पॉर्टंट ज्या बाबी आहेत त्या आपल्या करंट अफेअर्सच्या तयार होतील. तर मॅगझिन्समध्ये बघा, योजना असतं मॅगझिन एक, कुरुक्षेत्र असतं. योजना मॅगझिन जे आपले ते मिनिस्टर ऑफ ब्रॉडकास्टिंग काढतं, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचा सोर्स त्याच्यामध्ये मॅक्झिमम कव्हर केला जातो. कुरुक्षेत्र जे आहे ते मिनिस्टर ऑफ रूरल डेव्हलपमेंट त्याच्याद्वारे निघत असतं, त्याच्यामुळे कुरुक्षेत्र आहे. तिसरं म्हणजे महाराष्ट्राचं लोकराज्य पण येतं, ते तुम्ही एक रेफरन्स म्हणून वापरू शकता. आणि ओव्हरऑल चालू घडामोडीसाठी परिक्रमा वगैरे आहे किंवा युनिक बुलेटिन आहे, त्याच्यापैकी तुम्ही एक मॅगझिन वापरू शकता. हे झाले गव्हर्नमेंट सोर्सेस जे मी तुम्हाला सांगितलेले आहे. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचं लोकराज्य, योजना आणि कुरुक्षेत्र. योजना कुरुक्षेत्रामध्ये महत्त्वाचे आर्टिकल्स येतात, ज्याच्यामध्ये महत्त्वाची योजना, महत्त्वाचे मुद्दे येतात, जे ॲज अ व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला मेन्सच्या डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्समध्ये घेण्यासाठी महत्त्वाचे ठरतील. त्याच्यामुळे ह्या मॅगझिन्सचा उपयोग तुम्ही करू शकता. याच्यावर पण येणाऱ्या काळामध्ये आपण व्हिडिओज बनवणार आहोत मंथ वाईज, की कोणत्या मॅगझिन म्हणून काय काय वाचायचं आहे. टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनल्स बऱ्यापैकी आपल्याकडनं सगळ्यांना माहीत आहे, परंतु मी सजेस्ट करेल की त्याच यूट्यूब चॅनलला फॉलो करा, ज्याच्यावर तुम्हाला योग्य आणि व्यवस्थित माहिती मिळेल. यशोदीप आय एस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपण बरेचसे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आता या फाउंडेशन नंतर राज्यसेवेच्या अनुषंगाने टाकणार आहोत. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब तर कराच, सोबत बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पण हे चॅनल पोचवा. नंतर इम्पॉर्टंट ऑफिशियल वेबसाईट्स काय असतील, जसं गव्हर्नमेंटची पॅटर्न फॉलो होणार आहे. PIB एक चांगला सोर्स आहे तुम्हाला, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, ज्याच्यावर डेली तुम्हाला अपडेट्स मिळतील. PIBचा सोर्स चांगल्यापैकी आहे. या व्यतिरिक्त महिन्यातून किमान एकदा तरी ज्या आपल्या महत्त्वाच्या मिनिस्ट्री असतात, ज्या न्यूजमध्ये किंवा चर्चेमध्ये राहतात, त्यांच्या वेबसाईटला व्हिजिट देत राहा. मिनिस्टर ऑफ फायनान्स असेल, डिफेन्स मिनिस्ट्री असेल, ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री असेल, एज्युकेशन मिनिस्ट्री असेल, अशा ज्या महत्त्वाच्या मिनिस्ट्री आहेत ज्या चर्चेमध्ये खूप राहतात, त्याच्या मला व्हिजिट करायचं. कारण की बऱ्याचदा काही प्लॅटफॉर्म विचारले जातात आपल्याला प्रिलिम्समध्ये, ते नेमके एखाद्या वेळेस जर मॅगझिन किंवा आपल्या न्यूजपेपरमध्ये नाही कव्हर अप झाले, आपला तो प्रश्न आपण सॉल्व्ह नाही करत. तो आपल्याला प्लॅटफॉर्म त्याच्या वेबसाईटवर मिळू शकतो. तर हे झाले करंट अफेअर्ससाठी. आणि याच्या नोट्स कशा काढायच्या, तर नोट्सवर स्पेशल आपण बोलणार आहोत. ठीक आहे. फाउंडेशनमध्येच नोट्सवर आपण स्पेसिफिकली GSच्या आणि CSATच्या प्रॅक्टिससाठी पण आणि न्यूजपेपरमधून कशा नोट्स काढायच्या त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. तर हा जो आहे आजचा जो व्हिडिओ आहे, आय होप की आपण पूर्वपरीक्षेचा पॅटर्न काय तो लक्षात घेतला. मुख्य परीक्षेचा 2025 पासून कसा पॅटर्न असणार आहे तो तुमच्या लक्षात आला असेल. त्याच्यासोबतच आपण पूर्वपरीक्षेची पुस्तक यादी, बुक लिस्ट बघितलेली आहे, की तुम्ही तुमच्याकडे एक रेफरन्स म्हणून लिहून ठेवाल. आणि त्या व्यतिरिक्त मग आपण न्यूजपेपर, मॅगझिन, बाकीचा जो सोर्स आहे करंट अफेअर्सचा तो तुम्ही कुठून कव्हर अप करू शकता त्याच्याबद्दल आपण बघितला. आता उद्या जो आपण बघूया आपल्या फाउंडेशनमधला व्हिडिओ पुढचा जो असेल तो असेल रिगार्डिंग मेन्स, म्हणजे मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेचा पॅटर्न तर तुम्हाला लक्षात आला. 1750 मार्काचा पेपर जे आहेत ते 9 पेपर आहेत, 2 क्वालिफाईंग आहे, 7 मूळ पेपर आहेत, ज्यांच्याबद्दल आपण उद्या डिस्कस करणार आहोत. तर त्या कंपल्सरी लँग्वेज पेपरचा तर आपण सिलेबस किंवा पॅटर्न लक्षात घेऊच उद्या. पण हे जे GS पेपर आणि ऑप्शनल पेपर आहे किंवा निबंधाचा पेपर आहे, याच्यामध्ये काय काय बाबी विचारल्या
जातील 2025 पासून त्याच्याबद्दल डिटेल बघूया. त्याची पुस्तक यादी काय असू शकते, पूर्वपरीक्षेव्यतिरिक्त काय काय रेफरन्स आपल्याला ॲड करायचे आहेत ते आपण बघूया. त्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे ते पण आपण बघूया. आय होप की पहिला जो व्हिडिओ आपला फाउंडेशनचा याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला लक्षात आलं असेल 2025 पासून कशा पद्धतीने आपल्याला रणनीती करायची आहे, कशा पद्धतीने आपलं प्लॅनिंग करायचं आहे आणि त्या अनुषंगाने हा फाउंडेशन पूर्णपणे तुम्हाला बघायचा आहे. आपले जे 2-3 व्हिडिओज येतील त्याला लक्षात घ्यायचं आहे आणि तयारीला लागायचं आहे. भेटूया त्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीच्या मुख्यच्या परीक्षेच्या पॅटर्न सोबत. पर्यंत मग सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा. धन्यवाद.